तर तो तुम्ही पाहू शकता, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की भूकंपाची निर्मिती कशी होते. ठीक आहे. जर भूकंप असं नाही की भूकंप फक्त जमिनीवरती होतात, तर भूकंप जे काय आहेत तर ते सागराच्या तळभागामध्ये सुद्धा होतात. आता एक लक्षात घ्या की त्सुनामी कशी निर्माण होते. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. समजा आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा मोठ्या ताटलीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्या ताटलीच्या खालच्या बाजूला जर आपण एक छोटीशी टिचकी मारली तर त्या ताटलीमधलं जे काही पाणी आहे ते व्हायब्रेशन होतं, ताटलीवरती त्या पाण्यामध्ये तरंग निर्माण होतात, बरोबर आहे. आणि त्या ताटलीच्या खालच्या बाजूला जर आणखीन जोराची टिचकी मी मारली तर त्या ठिकाणी काय होईल की त्या ताटलीमधलं जे काही पाणी आहे ते आणखीन जास्त व्हायब्रेट व्हायला लागेल. त्या पाण्यावरती अनेक जास्त तरंग त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतील. तर त्सुनामी म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की समुद्राचा जो काही तळभाग आहे त्या समुद्राच्या तळभागाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी भूकंपाचं केंद्र असतं, तिथं भूकंप होतो आणि भूकंप झाल्यानंतर समुद्रामधलं जे काही पाणी आहे तर ते समुद्रामधलं पाणी खवळतं म्हणजे थोडक्यात त्या पाण्याच्या उंच लाटा निर्माण होतात आणि या ज्या काही उंच लाटा आहेत या उंच लाटा किनारपट्टीपर्यंत येतात आणि त्या किनारपट्टीपर्यंत येऊन त्या ठिकाणी ते जे काही पाणी आहे ते थोडंसं आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये एंट्री करतं आणि जमिनीच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर कोस्टल एरियामध्ये किंवा किनारपट्टीवरती जेवढी काही मानवी वसाहत आहे त्या सगळ्या वसाहतीमध्ये पाणी आतमध्ये शिरतं, ज्याच्यामुळे माणसाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्सुनामी निर्माण होते. तर त्सुनामी निर्माण होण्यामागचं जे काही मुख्य कारण आहे ते म्हणजे महासागराच्या तळभागामध्ये भूकंपाचं केंद्र निर्माण होणं. आता या ठिकाणी सागराच्या तळभागामध्ये खालच्या बाजूला त्या ठिकाणी भूकंप घडून आलेला आहे आणि सागराच्या तळभागामध्ये ज्यावेळेस भूकंप घडून येतो त्यावेळेस महासागराचं जे काही पाणी आहे ते वरती उंचावतं आणि उंचावल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या वेव्स तयार होतात, मोठ्या लाटा त्या ठिकाणी तयार होतात. ही जी मोठी लाट आहे ती कोस्टल एरियाकडे यायला लागते आणि कोस्टल एरियाकडे ज्यावेळेस यायला लागते त्यावेळेस जे काही पाणी आहे किनारपट्टीचं ते मागे ओसरतं. आता पाणी मागे का ओसरतं? कारण ज्यावेळेस भूपृष्ठाच्या किंवा सागराच्या तळभागामध्ये ज्यावेळेस भूकंपाचं केंद्र निर्माण झालेलं असतं त्यावेळेस तिथलं पाणी थोडंसं वर जातं, उंच होतं, त्याच्यामुळे किनारपट्टीचं जे काही पाणी ते सगळं बॅकसाईडला जातं किंवा मागे ओसरतं. जसं ओहोटी येते तशा पद्धतीनं पाणी बॅकसाईडला येतं आणि त्याच्यानंतर जे काही पाणी उंचावलेलं आहे समुद्राच्या मध्यभागामध्ये तिथून मोठमोठ्या वेव्स या किनारपट्टीकडे यायला लागतात आणि किनारपट्टीकडे येत असताना पहिली जी वेव्ज आहे ती खूप मोठी असणार आहे आणि ती पूर्णतः त्या ठिकाणी कोस्टल एरियावरती त्या ठिकाणी आतमध्ये येते. आतमध्ये आल्यानंतर सगळं जे मानवी वसाहतीमध्ये ते मानवी वसाहतीमध्ये पाणी आतमध्ये शिरतं. म्हणजे जे काही किनारपट्टीवरती मोठमोठी शहरं आहेत किंवा मोठमोठी गावं, पोर्ट आहेत, बंदर आहेत, तर त्यांच्या सगळ्या भागामध्ये आतमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी एंट्री करतं. पहिली लाट येते, दुसरी लाट येऊन त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी किनारपट्टीच्या आतमध्ये पाणी प्रवेश करतं, ज्याला आपण त्सुनामी म्हणतो. म्हणजे जसं नॉर्मली सागरामध्ये लाटा निर्माण होतात अगदी त्सुनामी म्हणजे तेच, परंतु नॉर्मल वेव्ज आणि त्सुनामी वेव्ज याच्यामध्ये बराचसा फरक आहे. नॉर्मल वेव्ज जी घातक नसते, जी नॉर्मली वेव्ज ज्या काय असतात सागरी लाटा त्या किनारपट्टीपर्यंतच येतात, परंतु त्सुनामीच्या ज्या काही वेव्ज असतात त्या पूर्णतः जमिनीच्या आतमध्ये प्रवेश करतात, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान घडून येतं. तर त्सुनामी म्हणजे काय की त्सुनामी म्हणजे त्या ठिकाणी भूकंपाचाच एक प्रकार आहे, फक्त फरक एवढाच आहे की भूकंप जमिनीवरती होतो आणि त्सुनामी म्हणजे काय की भूकंप महासागरामध्ये होतो आणि महासागराच्या तळभागामध्ये भूकंपाचं केंद्र असल्यामुळे पाणी खवळतं महासागरामधलं आणि त्याच्या ज्या काही वेव्ज आहेत त्या उंच उंच होतात आणि त्याचा फटका किनारपट्टीच्या भागावरील लोकांना बसतो, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी घडून येते. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की जिथं जिथं कोस्टल एरिया आहेत आणि कोस्टल एरियाच्या जवळ ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची बाउंड्रीज आहे म्हणजे जिथं दोन प्लेट्स येऊन मिळतात, तर अशा कोस्टल एरियावरती त्सुनामीचा जो काही धोका आहे तो जास्तीत जास्त असतो. असं एक उदाहरण आपल्याला देता येईल ते म्हणजे जापान देशाचं जे काही लोकेशन आहे ते जापान देशाचं लोकेशन अशा बाउंड्रीजवरती आहे, त्याच्यामुळे जापानमध्ये नेहमी त्सुनामी येत राहतात. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.